हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर महा BCA BBA CET एक्झाम 2026 यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म साठी महत्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते असणार आहे? ते डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकत नाही आणि BCA BBA करू शकत नाही. ओके, तर चला आपण वळूया. तर विद्यार्थी मित्रांनो, याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की महा BCA BBA CET एक्झाम साठी 26 जानेवारी पासून आपली न्यू बॅच स्टार्ट होत आहे. त्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर, फुल सिलेबस नोट्स, MCQ, टेस्ट सिरीज हे सगळं काही दिलं जाणार आहे. तुमचे एक्झाम जे आहे हे 100 मार्कची असते. आपण जे आहे क्वेश्चन पेपर वगैरे पॅटर्न काय असतं तुमचं ते पण आपण बघणार आहोत. इंग्लिश मध्ये तुमचे एक्झाम होते फक्त. आपण मराठीमध्ये पण स्टडी मटेरियल जे आहे प्रोव्हाइड करतो, कारण की समजायला तुम्हाला सोपं पडेल. ओके, याची फीज 1999 फीज आहे. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्सला जॉईन करू शकतात. ओके, लवकरात लवकर जॉईन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा सिलेबस काय असतं ते पण आपण एक नजर मारूया त्यावरती. बघा, 4 टॉपिक असतात तुम्हाला: इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग, ग्रीन जनरल नॉलेज अँड अवेअरनेस आणि कॉम्प्युटर बेसिक्स. हे जे आहे 40 मार्काला इंग्लिश लँग्वेज असतो, रिझनिंग 30 मार्काला, 15-15 मार्काला जे आहे जीके आणि कॉम्प्युटर बेसिक, असं 100 मार्काचा तुमचा एक्झाम असतो. ओके, विद्यार्थी मित्रांनो, इथे निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तुम्हाला 1.5 तासाचा एक्झाम असणार आहे, 90 मिनिट म्हणजे 1.5 तास. ओके, आणि इंग्लिश मध्ये तुमची एक्झाम होणार आहे. मीडियम ऑफ सीईटी इंग्लिश मध्ये आहे आणि ऑनलाईन एक्झाम तुमचा होणार आहे. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असलं पाहिजे? एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं 12वी पास असलं पाहिजे तुम्ही. मिनिमम ऍग्रीगेट मार्क किती पाहिजे? 45% तुम्हाला पाहिजे. ओपन वाल्यांसाठी, कॅटेगरी वाल्यांसाठी 40% जरी असले तरी चालतं. आता सब्जेक्टची इथे रिक्वायरमेंट असते. तर इथे मॅथमॅटिक्स, स्टॅटिक्स, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे आहे, ICT, IT वगैरे जे आहे ते असणं तुम्हाला गरजेचं आहे. सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स ॲज वन ऑफ द सब्जेक्ट जे आहे 12th मध्ये तुम्हाला पाहिजे. इथे बघू शकता तुम्ही, मॅथमॅटिक्स मस्ट बी वन ऑफ द सब्जेक्ट इन युअर HSC. म्हणजे मॅथमॅटिक्स असणं गरजेचं आहे. ओके, काही कॉलेजेसमध्ये फिजिक्स, इंग्लिश पण रिक्वायर्ड असतं. काही कॉलेजमध्ये रिक्वायरमेंट असते त्याची. ओके, आणि तुम्ही जर कॉमर्स आणि आर्ट फॅकल्टीमध्ये असाल, म्हणजे तुमचं जे 12वी आहे कॉमर्स आर्ट मध्ये झाले असेल, तर ऍडिशनल सब्जेक्ट तुमचा मॅथमॅटिक्स असलं पाहिजे, तरच तुम्ही ते BCA BBA करू शकतात. ओके, BCA करू शकतात. इथे अदर रिक्वायरमेंट एज लिमिट नाही इथे, आणि तुम्ही इंडियन असलं पाहिजे, इंडियन नॅशनॅलिटी तुमची असली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आता डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, हे ऑल कॅन्डिडेट साठी आहे. कंपल्सरी डॉक्युमेंट आहे बघा. विद्यार्थी मित्रांनो, इथे ऍप्लिकेशन फॉर्म साठी तुम्हाला तुमचा पासपोर्ट फोटो पाहिजे आत्ताचा. इथे साईज वगैरे पण दिलेली आहे मी, इथे बघू शकता तुम्ही. सिग्नेचर पाहिजे. त्याच्यानंतर 10वी आणि 12वी याचा निकाल पाहिजे. त्याच्यानंतर मार्कशीट वगैरे, 10वी आणि 12वीचा मार्कशीट. त्याच्यानंतर कास्ट मध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे इथे. त्याच्यानंतर डोमिसाईल पाहिजे, आधार कार्ड, व्हॅलिड ईमेल ID आणि मोबाईल नंबर. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ऍडिशनल डॉक्युमेंट काय काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल, EWS सर्टिफिकेट, PWD सर्टिफिकेट, डिफेन्स, त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, OBC कॅन्डिडेट साठी पाहिजे हे. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचे डॉक्युमेंट वगैरे झाले. तुम्ही याचं जे आहे स्क्रीनशॉट वगैरे पण काढू शकतात. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फीज काय असणार आहे? जनरल कॅटेगरीसाठी 1000 रुपये फीज असते आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी जे आहे 800 रुपये फीज असते. आता हे शेड्यूल आलेलं आहे बघा, 2026 चा शेड्यूल आहे BCA साठी. ऑनलाईन रजिस्ट्रेशनची लास्ट डेट काय आहे? 16 फेब्रुवारी याची लास्ट डेट आहे. ओके, आणि एक्झाम डेट दिलेली आहे, टेंटेटिव्ह दिलेली आहे हे 28-30 एप्रिल पर्यंत तुमची एक्झाम चालणार आहे. म्हणजे एप्रिल 28 ते 30 एप्रिल मध्ये. रिझल्ट एक्सपेक्टेड तुमचा 15 ते 20 मेला रिझल्ट लागून जाईल. आणि तुमची प्रोसेस जी आहे, काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजे कॅप राऊंड प्रोसेस जी आहे तुमची, हे मे किंवा जून मध्ये स्टार्ट होऊ शकते 2026 इथे
2026 आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे सगळी माहिती आहे एक्झाम विषयी. आणि ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉइन करायचा आहे तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. तुमचा इझिली जे आहे 90 प्लस आमच्याकडे स्कोर जातो. 90 प्लस इथे जे आहे कोर्स इथे तुमचा स्कोर जातो. तर सगळी तयारी तुमची जी आहे सिलेबसच्या अकॉर्डिंग आम्ही करून घेतो. आणि जे आहे तुमचा ड्रीम कॉलेज आहे, म्हणजे आता खूप सारा कॉम्पिटिशन झालेलं आहे. खूप सारे म्हणजे मेरिट जे आहे खूप साऱ्या कॉलेजेस जे आहे कॉलेजेसचा जे आहे मेरिट खूप हाय जातो. तर तुमचा ड्रीम कॉलेजसाठी तुम्हाला मार्क मार्क जे आहे ते खूप जास्त लागतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर हे कोर्स जॉइन केला तर इझिली तुम्ही 90, 80, 90 प्लस तुम्ही जाताल इथे. ओके, अशी आमची गॅरंटी असते. नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे आहे कोर्सला जॉइन करू शकता. 26 जानेवारी पासून आपली न्यू बॅच स्टार्ट होत आहे. थँक यू, धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट